नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की जास्वंदीच्या प्लांटची काळजी कशी घ्यायची, त्याचप्रमाणे जास्वंदाच्या प्लांटला भरपूर फुले येण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जास्वंद एक सुंदर, आकर्षक, अगदी गुलाबाप्रमाणेच लोकप्रिय फूल। ज्यांना गार्डनिंगची आवड आहे त्या प्रत्येकाला आपल्या गार्डनमध्ये, अंगणामध्ये, बागेमध्ये एक तरी जास्वंदीचं झाड असावं असं वाटते। जास्वंदाच्या फुलाचा आकार, रंग यामध्ये सुद्धा खूप व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते। फुले सुद्धा खूप लहान मोठ्या आकारामध्ये असतात। त्याचप्रमाणे लाल, पिवळा, गुलाबी, पांढरा असा वेगवेगळे फुलांचे रंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक प्लांटची सूर्यप्रकाशाची गरज वेगवेगळी असते। जास्वंदाच्या प्लांटला 6 ते 8 तास सूर्यप्रकाश आवश्यक आहे। त्यामुळे जास्वंदीचं रोपटं लावताना किंवा कुंडी ठेवताना अशी जागा निवडा की ज्या ठिकाणी भरपूर असा सूर्यप्रकाश येईल। सूर्यप्रकाश जर कमी पडला तर या झाडाची पाने आहेत ते सुकतात। त्याचप्रमाणे झाडाची वाढ खुंटते आणि झाडाला फुले सुद्धा येत नाहीत। झाडाला भरपूर फुले येण्यासाठी सूर्यप्रकाश सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। जास्वंदीचं रोप आपण जमिनीमध्ये लावू शकतो किंवा कुंडीमध्ये लावू शकतो। जर कुंडीमध्ये तुम्हाला जास्वंद लावायचे असेल तर मध्यम ते मोठ्या आकाराची कुंडी निवडावी। कुंडीला भरपूर अशी ड्रेनेज होल करून घ्यावे, म्हणजे पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल। एक्स्ट्रा दिलेलं पाणी कुंडीमध्ये साठून राहणार नाही, कारण कुंडीमध्ये जर पाणी साठून राहिलं तर झाडाची मुळे कुजतात, पाने पिवळी पडतात आणि झाड आपलं खराब होऊ लागतं। जास्वंदीच्या प्लांटला पाण्याचा उत्तम निचरा होणारी माती वापरावी। कुंडीमध्ये माती भरताना मातीमध्ये कंपोस्ट खत, त्याचप्रमाणे थोडीशी वाळू सुद्धा मिक्स करावी, त्यामुळे मातीचा पोत हा उत्तम राहतो। त्याचप्रमाणे वाळू घातल्यामुळे पाण्याचा निचरा सुद्धा कुंडीतून व्यवस्थित होतो आणि आपली माती आहे ती कॉम्पॅक्ट होत नाही। कोणतेही फुलझाड असो त्याला भरपूर खतांची आवश्यकता असते। कळ्या येण्यासाठी, फुले येण्यासाठी मातीमध्ये पोषक घटक असणे सुद्धा आवश्यक आहे। त्यामुळे आपण कुंडीमध्ये 15 दिवसातून एकदा कंपोस्ट, व्हर्मी कंपोस्ट यासारखी सेंद्रिय खते 2 ते 3 चमचे मातीमध्ये मिक्स करायची। होम गार्डनिंगमध्ये शक्यतो सेंद्रिय खतांचाच वापर करायचा। मी केमिकल खते वापरणे पूर्णतः टाळते। या जास्वंदीच्या प्लांटला मी 15 दिवसातून एकदा 2 चमचे कंपोस्ट खत देते, त्यामुळे मातीचा पोतही चांगला राहतो आणि प्लांटला भरपूर कळ्या आणि फुले येतात। जास्वंदीच्या प्लांटला ओव्हर वॉटरिंग चालत नाही। पाणी जर आपण खूप प्रमाणात दिलं तर झाडाची पाने पिवळी पडतात। त्यामुळे जास्वंदीला पाणी आपण योग्य प्रमाणातच द्यायचं। त्यासाठी एक ट्रिक्स लक्षात ठेवायची, कुंडीमधील वरच्या थरातील माती कोरडी झाली तरच आपण मग जास्वंदाला पाणी द्यायचं। जास्वंदीच्या प्लांटची नियमित छाटणी करणे गरजेचे आहे। मरगळलेल्या, सुकलेल्या, रोगट फांद्या कापून टाकायच्या। त्याचप्रमाणे छाटणी केल्यामुळे आपल्या झाडाची चांगली वाढ होते। झाडाला भरपूर फांद्या फुटतात आणि प्रत्येक फांदीवर मग भरपूर कळ्या आणि फुले येतात। त्यामुळे झाडाची रेग्युलर छाटणी करायची। जास्वंदाच्या प्लांटवरती पावसाळ्यामध्ये किंवा इतर वेळीही जेव्हा दमट वातावरण असतं तेव्हा पांढरा मावा लगेच पडतो आणि बघता बघता पूर्ण झाड खराब होऊन जातं। फांद्यांवर, फुलांवर, कळ्यांवर सगळीकडे पांढरा मावा लगेच पसरतो। तुमच्या सुद्धा प्लांटवर कधी असा पांढरा मावा पडला तर प्लांटवर नीम ऑइल स्प्रे करून घ्यायचा। त्याचप्रमाणे एक प्रिकॉशन म्हणून जर तुमच्याकडे भरपूर प्लांट असतील तर 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा सगळ्याच प्लांटवर नीम ऑइल स्प्रे करायचा। आपल्या गार्डनमधील प्लांटची जर आपण नियमित तपासणी केली तर आपल्याला कीड किंवा रोग झाडावर पडलेला लगेच आढळतो आणि मग आपल्याला तो कंट्रोल करता येतो। अशा प्रकारे जर आपण जास्वंदीची व्यवस्थित काळजी घेतली, जास्वंदीला 6 ते 8 तास सूर्यप्रकाश मिळाला, कंट्रोलमध्ये आपण पाणी दिलं आणि नियमितपणे खते दिली तर आपल्या जास्वंदीचं झाड सुद्धा खूप छान वाढते आणि भरपूर फुले देते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि गार्डनिंग रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।